नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय। तुम्ही या अगोदर बघितलंच असेल की निकोलस बेड्डे याची संपूर्ण केस स्टडी सांगितलेली मी, आणि त्याने काय बनवलेलं तर एक इंस्टाग्राम थीम पेज बनवलेलं। खूप असे लोक आहेत त्यांचा असा प्रश्न असतो की सर नक्की इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय असतं, पर्सनल अकाउंट असतं का बिझनेस अकाउंट असतं का क्रिएटर अकाउंट असतं, असे खूप काही तुमच्या डोक्यात प्रश्न असतात की नक्की काय असतं ते, आणि त्याच्यावरती कंटेंट काय टाकलं जातं, आम्ही कसं बनवू शकतो, आणि असे एवढे प्रश्न सांगितले तर की मला त्याच्यावरती आता व्हिडिओ बनवावा लागतो। म्हणून मी ठरवलं की आपण आज एक व्हिडिओ बनवूया इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय, त्याचे काय काय फायदे असतात, ते कोण कोण करू शकतो, आणि अजून काय वेगवेगळ्या गोष्टी। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊन घ्या की इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे नक्की काय असतं। तर तुम्हाला आता बघा माझी स्क्रीन दिसत असेल इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये मी 5 पॉइंटर दिलेले आहेत। सो आपण एका एका पॉइंटकडे जाऊया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। सर्वात पहिल्यांदा इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय, जो पण तुमचा प्रश्न आहे त्याचं मी उत्तर देतो। सो मित्रांनो, हे बघा इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय असतं। तुमचा एक मोबाईल आहे, मोबाईलमध्ये तुम्ही इंस्टाग्रामचं एक अकाउंट उघडलंय, ते म्हणजे पर्सनल अकाउंट आहे असं समजा, ओके। आणि दुसरं एक तुमच्याकडे आहे इंस्टाग्राम, त्याच्यामध्ये पण तुम्ही एक अकाउंट उघडलंय, पण ते पर्सनल अकाउंट नाहीये। त्याच्यावरती तुम्ही एका टॉपिक वरती कंटेंट बनवता, म्हणजे समजा शेअर मार्केट आहे तर शेअर मार्केटचा लोगो, शेअर मार्केट रिलेटेड युजर नेम, त्याच्याच रिलेटेड नेम, त्याच्याच रिलेटेड बायो, त्याच्याच रिलेटेड हायलाइट, आणि त्याच्याच रिलेटेड पोस्ट आणि रील्स, याला म्हणतात एका डेडिकेटेड निश वरती बनवलेलं कॉन्टेंट इज इक्वल टू इंस्टाग्राम थीम पेज। आय होप तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर पुढच्या पॉइंट नुसार समजेलच। आता आपण दुसरा पॉइंट बघूया, तो म्हणजे एक्झाम्पल ऑफ थीम पेजेस, ओके। सो कोणकोणते एक्झाम्पल आहेत तुम्हाला इथे दिसतच असेल। पहिली गोष्ट म्हणजे आपण मोटिवेशनल पेज वरती कॉन्टेंट बनवू शकतो, AI टूल्स पेज वरती कॉन्टेंट बनवू शकतो, त्यानंतर बिझनेस टिप्स वरती बनवू शकतो, स्टार्टअप स्टोरीज, ट्रेंडिंग फॅक्ट्स, फायनान्स टेक, त्यानंतर फायनान्स मराठी, त्यानंतर डार्क फॅक्ट, लक्झरी लाईफस्टाईल, फिटनेस मोटिवेशनल पेजेस, असे खूप साऱ्या गोष्टी असतात। आता मी तुम्हाला एक पेज दाखवतो जे एक इंस्टाग्राम थीम पेज आहे, तर ते कसं असतं आपण स्क्रीनवरती बघूया। सो हे बघा, मी आता इथे वेगळ्या टॅबवरती आलेलो आहे, इथे instagram.com आहे, ते ओपन करतो। तुमच्यासमोर इंस्टाग्राम ओपन झालेलं आहे। आता इथे जर आपण सर्चमध्ये गेलो आणि सर्चमध्ये एखादं समजा हे पेज बघितलं, बघा सक्सेस गुरु मराठी पेज आहे। इथे बघा सक्सेस गुरु मराठीचा छानपैकी लोगो लागलेला आहे, त्यानंतर युजर नेम टाकलेला आहे, छानपैकी बायो टाकलेली आहे। खाली गेला तर तुम्हाला हायलाइट देखील दिसतील, ह्या ज्या हायलाइट आहेत त्या हायलाइट दिलेल्या आहेत। खाली तुम्ही पोस्ट बघू शकता। हे एक इंस्टाग्राम थीम पेज आहे। त्याच पद्धतीने अजून वेगवेगळे असतात, तुम्हाला जर अजून दाखवायला गेलं तर हे बघा, इथे मला आता मराठी बिझनेसमॅन हे एक पेज आहे, हे देखील दाखवतो। इथे दिसतंय सेम या पद्धतीनं कंटेंट आहे ते बनवलं जातं। ह्याच्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारचा स्वतःचा फोटो आहे का, नाही, हायलाइट स्वतःच्या आहेत का, नाही, लोगो किंवा प्रोफाईल फोटो स्वतःचा आहे का, नाही, या सगळ्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांच्या दाखवलेल्या आहेत, ओके। आणि एका डेडिकेटेड गोष्टीवरती बनवले। हे पेज मोटिवेशनल रिलेटेड आहे। मराठी बिझनेसमॅन म्हणजे काय, मराठी जो उद्योजक आहे त्याच्या रिलेटेड कॉन्टेंट, तर बघा त्याच्या रिलेटेडच सर्व कॉन्टेंट इथे टाकलेलं आहे, दिसतंय तुम्हाला, येस। सो आय होप तुम्हाला हे एक समजलं असेल। आता तुम्हाला पुढचं सांगतो, तो म्हणजे पॉईंट नंबर 3 की इंस्टाग्राम थीम पेजेसचे नक्की फायदे काय असतात। तुम्ही म्हणाल सर बनवायचं खरं, पण याचे नक्की फायदे काय आहेत, मी बनवून काय करू। तर पहिला फायदा बघा, इथे फेस न दाखवता काम करता येतं। इथे बघा या पेजेसमध्ये तुम्हाला कुठेही स्वतःचा फेस दाखवायची गरज आहे का, किंवा दाखवलंय का, नाही, ही जी पण फेस आहेत ते दुसऱ्याचे आहेत, ओके। दुसरी गोष्ट म्हणजे AI वापरून फास्ट कंटेंट तयार होतं। आपण AI चा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीनं फास्टमध्ये कंटेंट बनवू शकतो। जसं की इथे बघू शकता ChatGPTने कंटेंट लिहिता येतं, 11 लॅबने आपण संपूर्ण इमेजेस बनवू शकतो, Google जेमिनीनं सर्व कंटेंट आपण तयार करू शकतो, परप्लेक्सिसिटी आहे त्याने कंटेंट आहे ते अॅनालाइज करून वेगवेगळ्या गोष्टी अजून आपण तयार करू शकतो। सो AI टूलचा वापर करायचा आहे आपल्याला इथे, ओके। तिसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल इन्कम सोर्सेस, याच्यामध्ये आपल्याला पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग भेटतात। जसं की इथे मी काय लिहिलंय बघा, पहिली गोष्ट म्हणजे अफिलिएट मार्केटिंग याच्यामध्ये करू शकतो। हे जे पेज दिलंय याच्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग करता येतं। दुसरी गोष्ट पेड प्रमोशन करता येतं। आता बघा कुठे ना कुठे हा जो व्हिडिओ दिसतोय तुम्हाला पहिला, हा पेड प्रमोशनचाच व्हिडिओ आहे, ओके। दुसरी गोष्ट म्हणजे ब्रँड डील्स, आपण ब्रँड सोबत डील्स करू शकतो, त्याच्याकडून कोलॅबरेशन येऊ शकतं। तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट। याच्यामध्ये काय आहे,
तुम्हाला तर माहितच असेल, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला की एका मुलाने 45 दिवसात 7 कोटीपेक्षा जास्त रुपये कमवले, ते पण इंस्टाग्रामवरून. त्याने कसं बनवलं, तर एका थीम पेज बनवूनच बनवलंय. त्याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्हाला इथे बघा एक थंबनेल दिसत असेल, त्या थंबनेल वरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ आहे तो बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन. ओके, त्यानंतर कोर्सेस तुम्ही सेल करू शकता, टेलिग्रामचे पेड ग्रुप सेल करू शकता किंवा पेड कम्युनिटी तुम्ही जास्तीत जास्त ग्रो करू शकता. युट्यूबचं ट्रॅफिक इथून तुम्ही इंस्टाग्रामवरून युट्यूबला पाठवू शकता. जसं की बघा, यांनी व्हिडिओज बनवलेत पण इथून बायोमध्ये लिंक दिली युट्यूब चॅनेलची, म्हणजे लोक इथून कुठे जाणार, युट्यूब चॅनेलला. बरोबर. सो असे पॉइंट्स आहेत. तुम्हाला आता बघा हे पॉइंट्स आहेत ते समजले असतील. मी एक मिनिट हे क्लोज करतो, हा दुसरा पॉइंट पण क्लोज करतो. आता आपण जाऊया चौथ्या पॉइंटला. चौथा पॉइंट आहे आपला बघा, इंस्टाग्राम थीम पेज कोणी बनावं किंवा कोणी करावं, कोण तयार करू शकतो, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि हा पॉइंट आता आपण क्लिअर करूया. सो पहिला पॉइंट आहे तो म्हणजे बघा, स्टुडंट सुद्धा इंस्टाग्राम थीम पेज आहेत ते बनवू शकतात. जे लोक जॉब करतात ते सुद्धा हे थीम पेज बनवू शकतात. हाऊसवाईफ असतात, आपल्या घरात आई असते, आपली बायको असेल किंवा आपली बहीण असेल, जे कोण आहे ते बनवू शकतं. बघा, ज्याच्याकडे दररोज दिवसातले 1-2 तास आहेत, त्याच्यासोबत ज्याच्याकडे मोबाईल आहे, ज्याच्याकडे इंटरनेट आहे आणि जो व्यक्ती डेडिकेटेडली हे करायला तयार आहे, तो नक्कीच करू शकतो. आता बघा, तुमच्याकडे मोबाईल सुद्धा आहे, इंटरनेट सुद्धा आहे, कारण तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, बरोबर. आणि फक्त तुम्हाला ठरवायचंय की मला ही गोष्ट करायची आणि याच्यावरून चांगलं पेज बनवून पैसे कमवायचे. ओके, सो नक्कीच तुम्ही पण करू शकता. क्रिएटर आहेत, ट्रेडर आहेत, बिझनेस पीपल आहेत, हे लोक करू शकतात हे. ओके, आणि पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे बेस्ट थीम पेजचे मी आता तुम्हाला निश आहे टॉपिक ते देणार आहे. ओके, सो सर्वांनी एकदा हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एकदा कमेंट करा, एकदम भारी करा. सो प्लीज एकदा लाईक बटन नक्की दाबा आणि त्याच्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ओके, पाचवा पॉइंट आहे बेस्ट थीम पेज निश. कोणकोणते आहेत बघा. पहिली गोष्ट म्हणजे मनी आणि बिझनेस रिलेटेड मी सांगतो. सो पहिला पॉइंट आहे मनी आणि बिझनेस रिलेटेड, तो म्हणजे AI मनी मेकिंग, याच्यावरती तुम्ही बनवू शकता. दुसरा आहे स्टार्टअप स्टोरीज, साइड हसल, बिझनेस फॅक्ट. मोटिवेशन मध्ये गेला तर मराठी मोटिवेशन, जिम मोटिवेशन, सिग्मा कोट, याच्यावरती बनवू शकता. फिटनेस मध्ये गेला तर ट्रेडिंग सायकोलॉजी, स्टॉक मार्केट फॅक्ट, मनी माइंडसेट, एवढ्या सर्व टॉपिक वरती तुम्ही कंटेंट बनवू शकता. बघा, कंटेंट बनवायचं म्हणलं ना तर कशाचीच कमी नाहीये. जेवढं कंटेंट पाहिजे तुम्हाला मी देऊ शकतो, जेवढे टॉपिक पाहिजे तेवढे देऊ शकतो. तुम्ही जर इथे गेला या पेजवरती आणि फॉलोविंग्स मध्ये जाऊन जर तुम्ही पेजेस बघितले ना तर तुम्हाला आयडिया कळेल की कोणत्या टॉपिक वरती लोक व्हिडिओ बनवतात. बघा, मी मराठी उद्योजक नावाचं पेज आहे, इथे जाऊन बघा तुम्ही 4,11,000 फॉलोवर आहेत आणि एवढं सर्व कंटेंट त्यांनी बनवलेलं आहे. एवढं सोपं आहे की विचार करू शकत नाही तुम्ही. ओके, स्वतः बघा, मी हे सर्व 5च्या 5 पॉइंट आहेत ते ओपन करतो तुमच्या समोर आणि दाखवतो की आपण आता एवढ्या वेळामध्ये, एवढ्या व्हिडिओमध्ये कोणकोणते पॉइंट समजून घेतलेले आहेत. सो तुम्ही इथे बघू शकता पॉइंट नंबर 1, पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 3. जसं पॉइंट नंबर 1 आहे इंस्टाग्राम थीम पेज म्हणजे काय. दुसरा पॉइंट आहे एक्झाम्पल ऑफ थीम पेजेस. तिसरा पॉइंट आहे इंस्टाग्राम थीम पेजचे फायदे काय. चौथा पॉइंट आहे इंस्टाग्राम थीम पेज कोण बनवू शकतं. आणि पाचवा पॉइंट म्हणजे बेस्ट थीम पेजेस निश 2026. सो मित्रांनो, आता संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्राम थीम पेजच्या सर्व गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला ह्या इन डिटेलमध्ये समजून घ्यायचे असतील आणि इंस्टाग्राम थीम पेज बनवून चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे असतील किंवा याचा वापर करून एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करायची असेल, तुम्हाला असं वाटतं की बाबा माझ्याकडे जास्त वेळ नाहीये पण दिवसाचा 1 तास तर नक्कीच आहे आणि मला असं वाटतंय की महेश दादाकडून चांगल्या पद्धतीने दिवसाचे 1,000, 2,000, 3,000 रुपये कसे याच्यामधून कमवू शकतो हे समजून घ्यावं, तर मित्रांनो खाली एक बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे वेबिनारची. त्या वेबिनारवरती क्लिक करा आणि आपला वेबिनार जॉईन करा. असं मी का म्हणतोय, तर पहिली गोष्ट हा संपूर्ण फ्रीमध्ये वेबिनार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा संपूर्ण वेबिनारमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली आपल्या मराठी भाषेमध्ये संपूर्ण गोष्टी समजवणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. मी एवढ्याच गोष्टी नाही, अजून वेगवेगळ्या सिस्टम शिकवणार आहे. ओके, सो हा वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑफकोर्स तुम्ही लाईक नक्कीच कराल. त्याच्यासोबतच तुमच्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच डेली दरवेळेस आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.